आज अखेर युद्धमुळे खुला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही. हे घडल्यामुळे होईमध्ये आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगपुरुष होऊन गेले. त्यांनी विचार केला, तो समाजाचा विचार केला. आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेल्याच्या नंतर या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, राज्य झाली, पण 350 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुणाला हा प्रश्न विचारला की इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला आदर आणि अभिमान वाटावा असा कोण राजा या देशातून गेला, ते एकच नाव निघतं, शिवछत्रपतीचं. दुसरं नाव कोणी निघत नाही.